जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारी पोलिसांची संख्या आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवासाची व्यवस्था याच्यामध्ये खूप तफावत होती. ती तफावत भरून काढण्यासाठी आज या ठिकाणी जे 252 घरं बांधण्यात आलेली आहेत त्याचं उद्घाटन झालेलं आहे. माझी खात्री आहे की पोलीस बांधवांना निश्चितच या गोष्टीमधून आनंद होईल आणि तसाच आमचा प्रयत्न आहे. सर, पेपर फुटी रॅकेटमध्ये आता पोलीस भरतीचे देखील काही पुरावे त्या आरोपींकडे सापडलेले आहेत. नेमकं या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. नेमकी काय भूमिका आहे? नाही, माझी त्याच्यातली माहिती अशी आहे की आता पोलीस फुटीच्या संदर्भामध्ये काय पुरावे कुठं सापडले काय त्याची मी माहिती जरूर घेणार आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे पोलीस भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची पेपर फुटी झालेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडलेला नाही. नाही, आता तेच तपासाचा भाग आहे. आम्ही ते तपासून घेऊ त्याच्यामध्ये नक्की काय घडलं. सर, यामध्ये राजकीय काही लोकांचे हात आहेत असे बोललं जातं. या पेपर फुटी प्रकारामध्ये राजकीय पदाधिकारी असतात. मला तसं वाटत नाही, कारण या ज्या एजन्सीज आहेत या एजन्सीज मंत्रालयामध्ये एका वेगळ्या लेवलला निवडल्या जातात. मंत्री महोदय किंवा राजकीय लोकांचा त्याच्याशी त्यांच्या निवडीशी काही संबंध नसतो आणि त्यांच्याकडून हे काम आपण करून घेतो. परंतु जर राजकीय काही असतं किंवा सरकारला काही लपवायचं असतं तर या पद्धतीने सरकारने तपास केला नसता. शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात हे चरस आणि गांजा आणखी इतर पदार्थांची मोठी तस्करी वाढते. जळगाव जिल्ह्यातही आता मोठे प्रकार उघडले जात आहे. त्या संदर्भात काय करणार? कडक या संदर्भात आता मी बैठक बोलवलेली आहे. एकूणच वाढणारा क्राईम, वाढणारा चरस, गांजा किंवा हे जे गुटखा हे जे पदार्थ आहेत किंवा अवैध हत्यारं याच्या संदर्भामध्ये आपल्याला दुसऱ्या राज्याची बॉर्डर असल्यामुळं निश्चित प्रकारे काय नक्की होतं आहे याची जाणीव सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना, 5ही जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना करून देणार आहे. आणि त्याच्यामधून सुधारणा करण्यासाठी टाईम बाउंड प्रोग्राम देऊन त्यांच्याकडून तसं काम करून घेण्यात येईल.